नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू माणगाव रायगड येथे वकिली करीत आहे। आजचा आपला व्हिडिओचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 36 पोट कलम 3 किंवा पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 अ नुसार दिलेली नोटीस, ही नोटीस फार महत्त्वाची अशी नोटीस आहे। ज्या वेळेला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटाशिवाय एखाद्या व्यक्तीच्या बाबत जर का वाजवी संशय आला किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आणि त्या व्यक्तीला जर सद्यस्थितीत अटक करण्याची गरज भासत नसेल, तर असा पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला कलम 36 पोट कलम 3 नुसार ती नोटीस देत असतो। ज्या वेळेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 36 पोट कलम 3 किंवा पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 अ ची नोटीस प्राप्त होत असते, त्या नोटीसच्या आधारे संबंधित व्यक्ती आपल्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज सुद्धा सेशन कोर्टामध्ये दाखल करू शकतो। तर अशा प्रकारे ज्या वेळेला पोलीस अधिकारी कलम 36 पोट कलम 3 ची नोटीस देण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेला ती नोटीस घेण्यास टाळाटाळ करू नये किंवा त्या नोटीसमध्ये ज्या काही अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीचा भंग करता कामा नये। अशा प्रकारे जर का ती नोटीस घेण्यास टाळाटाळ केली किंवा अटी शर्तींचा भंग केला, तर संबंधित पोलीस अधिकारी ज्या व्यक्तीला नोटीस देण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला नोटीस दिली गेलेली आहे त्या व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करू शकतात। तर अशा प्रकारे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला कलम 36 पोट कलम 3 ची नोटीस दिलेली असेल, त्यावेळेला संबंधित व्यक्तीने त्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या अटी शर्तींचे पालन केले पाहिजे। आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती ती नोटीस स्वीकारेल आणि त्या नोटीसमधील प्रत्येक अटी शर्तींचे पालन करेल, अशा व्यक्तीला जर अटक करायची वेळ आली तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला का अटक करावी लागते याचं कारण नमूद केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक करता येणार नाही। त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 36 पोट कलम 3 म्हणजेच पूर्वीची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 अ नुसार दिलेली जी नोटीस आहे ती फार महत्त्वाची अशी नोटीस आहे। आणि अशा प्रकारे जी नोटीस दिली जाते त्या नोटीसमधील नमूद असलेल्या व्यक्तीला जर का अटक करण्याची वेळ आली तर पोलीस अधिकारी त्याला अटक करू शकतात, परंतु त्यासाठी योग्य ती कारणं पोलीस अधिकाऱ्यांना नमूद करावी लागतात। धन्यवाद।